जॉईन होतील त्या सर्वांचं सर्वात पहिल्यांदा पोलीस विभागामध्ये स्वागत करतो। त्यांनी जवळपास आता पाहतोय की 25-26 वर्षाची रेंज आहे मुलींच्या वयाची। म्हणजे तुम्हाला अजून किती वर्ष नोकरी करायची? जवळपास 35 वर्ष 30 वर्षच्या जवळपास नोकरी तुम्हाला पोलीस विभागात करायची आहे। आणि नुसतीच नोकरी करायची नाही, म्हणजे पाट्या सुकायला टाकायच्या नाही आहे, तर चांगलं काम करायचं आपला हे असला पाहिजे। म्हणजे पहिले स्टार्टिंग पासूनच आपला एक एम फिक्स असला पाहिजे की मी पोलीस विभागात आलेलो आहो तर मी इथून राष्ट्रपती पदक घेऊनच बाहेर पडेल, हा तुमचा एम असला पाहिजे। आणि त्या राष्ट्रपती पदकासाठी आपल्याला आपलं काम ठेवायचं। आता राष्ट्रपती पदक मिळण्यासाठी मग वेगवेगळे क्रायटेरिया जे काही आहे ते तुम्हाला पोलीस विभागात आल्यानंतर हळूहळू। नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाळ न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून खाकी वर्दीत झळकले नवे चेहरे, जिद्दीच्या जोरावर युवकांची पोलीस दलात दमदार भरारी। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील अनेक होतकरू युवक युवतींनी कठोर मेहनत, चिकाटी आणि अपार जिद्दीच्या बळावर पोलीस भरतीत यश संपादन करत खाकी वर्दीचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे। या नवप्रविष्ट पोलीस शिपायांचा गौरव करण्यासाठी सिंदेवाही पोलीस प्रशासनाकडून गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात नव्याने पोलीस दलात निवड झालेल्या युवक युवतींसह त्यांच्या पालकांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक कांचन पांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम आणि राणी भोंडवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी राकेश झोडे, कुमारी प्रवीणा कोकोडे, अजय निकुरे, कुमारी निशिका कामतवार, सचिन बोरकर, शुभम मंडलवार, आकाश खोब्रागडे, कुमारी वैशाली धात्रक, मयूर कोसरे आणि कुमारी अंजली कुंभरे या युवक युवतींचा सत्कार करण्यात आला। हे सर्व युवक युवती चंद्रपूर पोलीस, नागपूर ग्रामीण पोलीस, नागपूर लोहमार्ग पोलीस, धुळे पोलीस तसेच SRPF दलात निवड झाले आहेत। कार्यक्रम दरम्यान पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधत पोलीस भरतीचा प्रवास, सेवेत आल्यानंतरची जबाबदारी आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य यावर सखोल मार्गदर्शन केलं। तसेच युवकांनी निर्व्यसनी राहून शिस्तबद्ध जीवन जगावं आणि समाजासाठी प्रेरणास्थान बनावं असं आवाहनही त्यांनी केलं। या प्रेरणादायी उपक्रमामुळे सिंदेवाही परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक युवकांना पोलीस भरतीसाठी नवी दिशा मिळत आहे। लोकनाळ न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।